तुमच्या मोबाईलमध्ये होम, बॅक किंवा रिसेंट बटन काम करत नाही आहे का? फक्त स्क्रीन टच होते, पण बटन काहीच रिस्पॉन्ड करत नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला 100% वर्किंग सोप्या सेटिंग्स सांगणार आहे. सर्वात आधी तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जा. इथे खाली स्क्रोल करा. ॲडिशनल सेटिंग किंवा सिस्टम सेटिंग्स हा ऑप्शन ओपन करा. आता इथे तुम्हाला बटन्स अँड जेस्चर्स किंवा नेव्हिगेशन कीज असा ऑप्शन दिसेल. जर नेव्हिगेशन बार बंद असेल तर तो ऑन करा. बॅक, होम आणि रिसेंट बटनाला योग्य प्रकारे जेस्चर किंवा बटन स्टाईल सिलेक्ट करा. जर तरीही बटन चालू होत नसेल तर पुढचे स्टेप करा. रिसेट ॲप प्रेफरन्स, मोबाईलच्या सेटिंगमध्ये जा. ॲप्सवरती क्लिक करा आणि रिसेंट ॲप्स प्रेफरन्सेस. शेवटचं स्टेप आहे, मोबाईलमध्ये जर सॉफ्टवेअर अपडेट उपलब्ध असेल तर अपडेट नक्की करून घ्या. जर या सेटिंग करूनही बटन काम करत नसतील तर प्ले स्टोअरवरून नेव्हिगेशन बार, बॅक, होम, रिसेंट बटन नावाचा फ्री ॲप इन्स्टॉल करा. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ॲक्सेसिबिलिटी परमिशन अलाउ करा. आता स्क्रीनवर एक व्हर्च्युअल नेव्हिगेशन बार दिसेल. यात बॅक, होम, रिसेंट बटन वापरता येईल, अगदी मोबाईलच्या मूळ बटनांसारखं. तर मित्रांनो, या सोप्या सेटिंग आणि थर्ड पार्टी ॲपच्या मदतीने तुम्ही बॅक, होम आणि रिसेंट बटन पुन्हा सुरू करू शकता. जर तरीही बटन चालू होत नसेल तर हार्डवेअर प्रॉब्लेम असू शकतो. त्यासाठी सर्व्हिस सेंटरला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि टेक टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.